मुंबई गोवा महामार्गावर पावशी इथं रोडवर साचलेल्या पाण्यानं अपघात झाला होता। या अपघाताची बातमी एनडीटीव्ही मराठीनं दाखवली आणि त्यानंतर प्रशासनानं तातडीनं काम सुरू केलंय। सोमवारी संध्याकाळी मालवाहू टेम्पोचा अपघात घडला। रोडवर साचलेल्या पाण्यानं हा अपघात झाला होता। त्यानंतर एनडीटीव्ही मराठीनं दाखवलेल्या बातमीनंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ एक लेन बंद केली, कामाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। मुंबई मार्गावर पावशी येथे या ब्रिजवर याच ठिकाणी काल मात्र बोलेरो पिकअपचा अपघात झाला होता। याच ठिकाणची ही जी दृश्य आपण पाहतोय, या ठिकाणी अपघात झाला होता आणि एनडीटीव्ही मराठीने हा अपघात कशा पद्धतीने झाला होता तो दाखवला होता। मात्र याची तात्काळ जी दखल आहे ती महामार्ग प्राधिकरणाने घेतलेली आहे आणि या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर एक साईडची पूर्ण आहे ती रस्त्याची बंद करून या ठिकाणी अगदी जोरात काम सुरू केलेलं आहे। या ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय, अगदी एनडीटीव्हीचा हा इम्पॅक्ट आहे। एनडीटीव्हीने बातमी दाखवल्यानंतर या ठिकाणी अगदी महामार्गाचे प्राधिकरणाचे अधिकारी आहेत, इंजिनियर आहेत, या ठिकाणी आलेले आहेत आणि एक लेन पूर्णपणे बंद करून हे जे काम आहे ते चालू केलेलं आहे। आपण गेले कित्येक महिने पाहतो या ठिकाणी जे हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या अगदी बरोबर उजव्या साईडला जी दृश्य पाहत आहेत त्या ठिकाणी हे पाणी साचत होतं आणि पाणी साचल्यानंतर वरून ज्या पद्धतीने ज्या स्पीडने हे जे वाहन येत होतं त्यामुळे मात्र हा समोर साचलेलं पाणी न दिसल्यामुळे इथे अपघात होत होते। मुंबई गोवा महामार्गावरची ही जी दृश्य आहेत आणि या ठिकाणी आतापर्यंत बरेचसे अपघात झालेले आहेत। त्यामुळे हीच बातमी एनडीटीव्हीने दाखवल्यानंतर याची तात्काळ संबंधित प्रशासनाने दखल घेत हे मात्र काम चालू केलेलं आहे आणि पूर्णपणे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि एक लेन जे आहे त्या बाजूने चालू केलेली आहे। ज्या बाजूची दृश्य दाखवतोय त्या बाजूने आता हे जे गाड्या आहेत त्या या रस्त्याच्या अगदी डाव्या साईडने जे आहे ती वाहतूक चालू केलेली आहे आणि पूर्णपणे हे काम थांबलेलं आहे। खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं होतं की जी ॲक्सिडेंटचे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात झाल्यामुळे आणि याची दखल मात्र संबंधित प्रशासनाने घेतल्यामुळे हे काम अगदी जोरात करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन अक्षय गुरुप्रसाद दळवी, एनडीटीव्ही मराठी, सिंधुदुर्ग।